आणि इकडे मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण यात्रा पुण्यातून पुढे निघालेली आहे। जरांगेंच्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत। पुण्यातल्या रस्त्यावरती सध्या भगवं वादळ दिसतंय। पुढचे 2 दिवस जरांगेंचं आंदोलन मुंबईमध्ये धडकणार आहे। मिकी गई आपल्याला आपल्या या संदर्भामध्ये अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहे। तर मिकी, मनोज जरांगे यांचे इथे भव्य स्वागत सुद्धा होणार आहे, कशी तयारी आहे? अमोल, जर आपण बघितलं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांचा हा भव्य मोर्चा आता पुण्यात पोहोचलेला आहे। पुण्यातील खराडी चौकात मी सध्या आहे आणि जर आपण समोर बघितलं तर त्या कारमध्ये, त्या एका मोठ्या काळ्या रंगाच्या गाडीवर स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत आणि जल्लोषात हजारोच्या संख्येने किंबहुना लाखोच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत आहेत आणि आता पुण्यातील मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज आहेत। आपण बघतोय समोर क्रेनच्या सहाय्याने मोठे मोठे हार या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आणण्यात आलेले आहेत आणि आता मनोज जरांगे पाटील हे स्वतः पुण्यातील खराडी चौकामध्ये पोहोचलेले आहेत। जर आपण बघितलं तर समोरच अगदी 500 मीटर अंतरावर मनोज जरांगे पाटील स्वतः ज्या वाहनावर बसलेले आहेत त्या वाहनात समोर पोहोचलेला आहे। या ठिकाणी आल्यानंतर कार्यकर्ते जल्लोषात त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहेत। आपण बघू शकतो की मोठे मोठे हार या ठिकाणी आणलेले आहेत। खरं तर आज पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक पुण्यात या आंदोलनात सहभागी होणार आहेत। या मोर्चामध्ये सहभागी होऊन ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। हा मोर्चा जर आपण बघितलं तरी इतका मोठा आहे, त्यामुळं पुण्यातील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होतोय। पोलिसांनी याची काळजी घेत पर्याय मार्ग या ठिकाणी तयार केलेले आहेत, किंबहुना पर्याय रस्ते या ठिकाणी दिलेले आहेत। मात्र इथं जर आता आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील आहे, कारण ज्यांना नगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, संगमनेर या बाजूला जायचंय त्यांना याच रस्त्यावरून जावं लागतं। मात्र पलीकडच्या बाजूला प्रचंड अशी वाहतूक कोंडी आहे। जवळपास 3 ते 4 तास झालेले आहेत हे वाहनं इथं अडकून पडलेली आहेत। मात्र हा मोर्चा जर आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने नियोजन या मोर्चासाठी करण्यात आलेलं आहे। मराठा बांधव या ठिकाणी कुठल्याही इमर्जन्सी सर्व्हिसेस असेल, ज्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स असेल, फायर ब्रिगेड असेल किंवा काही डॉक्टर्स असतील, त्यांची वाहनं जर अडकली असतील तर त्यांना मार्ग मोकळा करून दिला जातोय। त्यांचे वाहनं हळूहळू पुढं काढून दिली जात आहेत आणि अशा पद्धतीने मराठा बांधव प्रत्येकाला या ठिकाणी सहकार्य करतायत। कुठलाही स्थानिकांना त्रास होणार नाही याची देखील काळजी मराठा बांधवांकडून या ठिकाणी केली जाते। खास करून आपण सांगायला हवं की या मोर्चात आपण जे बघतोय एक भगवं वादळ पुण्यात पोहोचलेलं आहे। या भगव्या वादळामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। महिला देखील या ठिकाणी उत्सुक आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर आपल्याला या मराठा बांधवांच्या हातामध्ये भगवे पताके, भगवे ध्वज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाच्या मुखात छत्रपती शिवाजी महाराज की जय असं जयघोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज जर आपण बघितलं तर जवळपास पुढचे 15 तास लागणार आहेत मनोज जरांगे पाटील यांना लोणावळापर्यंत पोहोचण्यासाठी। संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांची लोणावळ्यात सभा देखील होणार आहे आणि आज या मोर्चाचं अर्थात मनोज जरांगे पाटील यांचं मुक्काम लोणावळ्यात असणार आहे। आणि आता हळूहळू जर आपण बघितलं तर हा मोर्चा पुणे शहराच्या दिशेने आतमध्ये निघालेला आहे। लाखोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर हे सगळे लोक या मोर्चात या संपूर्ण जी यात्रा आहेत यामध्ये सहभागी होतील आणि मुंबईच्या दिशेने निघतील। सकाळी जेव्हा आपण मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की सरकारचे प्रतिनिधी जरी आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतील, आमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत असतील, तरी देखील मी माझ्या मागणीवर ठाम आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही थांबणार नाही। त्यामुळं जर सरकारचे प्रतिनिधी बघित असतील तर या म्हणजे जे आपण दृश्य दाखवतोय, लाखोच्या संख्येने जे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, यावरून ते नक्कीच अंदाज लावू शकतील की हे मराठा बांधव जर एकदा मुंबईत
पोहोचले तर मुंबईची काय परिस्थिती होईल या दृश्यांवरून सहजतेने कुणीही अंदाज लावू शकतो. जर आपण बघितलं समोर बघत असाल तर एबीपी माझाचे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. एका टॉप अँगलवरून जिथपर्यंत कॅमेऱ्याची नजर जाते तिथवर फक्त मराठा बांधव लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेले दिसत आहेत. अगदी काही अंतरावर मनोज जरांगे पाटील त्यांचं जे रथ आहे, ज्या रथावर किंवा ज्या गाडीवर ते विराजमान आहेत, ज्या गाडीवर ते बसलेले आहेत, ते समोर पोहोचलेली आहे. पुण्यातील या खराडी चौकामध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत मराठा बांधवांकडून किंबहुना पुण्यातील जे मराठा बांधव आहे, जे पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून होणार आहे. इथंच काय तर पुणे शहरात देखील विविध ठिकाणी त्यांचं स्वागत होणार आहे. पुढील काही तास पुणे शहरातील जे मुख्य रस्ते आहेत किंबहुना विद्यापीठ चौक असेल, औंध असेल आणि तसंच जो रस्ता मुंबईच्या दिशेने जातो बानेर बालेवाडी, त्या रस्त्यावरची वाहतूक दुसऱ्या रस्त्यावर डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. किंबहुना एक रस्ता आपण बघतोय हळूहळू स्लो मुव्हिंग ट्रॅफिक या ठिकाणी सुरू झालेला आहे. कारण मराठा बांधवचे जे इथले मोर्चेकरी आहेत किंबहुना या आंदोलनामध्ये सहभागी झालेले जे व्हॉलेंटियर्स आहेत ते हळूहळू या मार्ग मोकळ करून देत आहेत आणि अशा पद्धतीने हा भव्य असा मोर्चा, भगवं वादळ म्हणता येईल, तो या ठिकाणी पोचलेला आहे. आणि आता आपण बघू शकतो मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी पोचलेले आहेत. फटाके वाजवले जात आहेत आणि अशा पद्धतीने उत्साहात मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत पुण्यातील या खराडी चौकात केला जातोय. जिथपर्यंत खरं तर नजर जाईल तिथवर फक्त हातात भगवे ध्वज घेऊन, डोक्यावर भगवे जे आपण टोप्या बघतायत, भगवे टोपे प्रत्येकाने या ठिकाणी घातलेला आहे. आणि हा मराठा समाजाचा भव्य असं जो मोर्चा आहे तो अतिशय शांत पद्धतीने हळूहळू मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. अमोल, जर आपण बघितलं तर समोरच मनोज जरांगे पाटील पोचलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी आतिषबाजी देखील सुरू करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने सरकार ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत त्यांनी आणखीन वेगाने प्रयत्न करावेत. कारण हा जो मोर्चा आहे जर तो एकदा मुंबईत पोहोचला तर अक्षरशः मुंबईत वाहतूक कोंडी होईल. लाखोच्या संख्येने हे मराठा बांधव आहेत जे संपूर्ण राज्यातून या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. अमोल, निकी, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या दृश्यांबद्दल. तर सध्या पुण्यामध्ये मनोज जरांगे पोहोचलेले आहेत आणि अभूतपूर्व अशी गर्दी आपल्याला दिसून येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.